तर आजचा व्हिडिओ आमचं पिल्लू बनवणार आहे, होय की नाही पिल्लू? हे काय आहे? लसूण. काय? लसूण आहे. तर हा कोणता लसूण आहे? गावठी लसूण, देशी लसूण, गावरान लसूण. गावरान लसूण कोणतं आहे? गावरान लसूण. हा, झेंडा झेंडा. ह्या लसणाची पाकळी, लसणाचा गड्डा हा बारीक असतो. हा लसूण दिसायला लाल असतो. गावठी लसूण, देशी लसूण पाकळी एकदम बारीक असते. हा लसूण आतपर्यंत लाल असतो. गावठी लसूण आयुर्वेदिक असतो. गावठी लसणाचा वास, सुगंध खूप छान येतो. कसा घ्यायच्या वेळेस? हां, कसं आहे? छान. गावठी लसूण चवीला तिखट असतो. गावठी लसूण तिखट असतो. याचे खूप फायदे आहेत. तुम्ही रोज सकाळी उठल्यावर लसूण खात जा. त्याच्याने काय होतं? आपल्याला अनेक फायदे होतात. आपली पचन संस्था सुधारते. चरबी कमी होण्यास मदत होते. छान आहे ना? चवीला तिखट लागतोय. कसा लागतो? हा, तिखट असतो. आणि हा बाजारात मिळणारा लसूण कसा असतो चवीला? हा काही तिखट नसतो. आणि याचा वास पण जास्त येत नाही. येतो का याचा वास? नाही. दिसायला हा पांढरा आहे आणि दिसायला हा लाल जांभळ्या कलरचा आहे. कुड्या बारीक आहे त्याच्या पाकळ्या, है की नाही? आणि हा पटकन सोलतो सुद्धा, सोलायला सुद्धा येतो पटकन. हे काय झाला? हो. तुम्हाला खायच्या का? तर फरक बघा, देशी लसूण आणि बाजारात मिळणारा लसूण. हा स्वस्त असतो पांढरा लसूण. देशी लसूण महाग असतो, पण त्याचे फायदे सुद्धा तेवढे जास्त असतात. फायदे. लसूण घ्या, लसूण. लसूणवाली आली, लसूणवाली. लसूणवाली आली, लसूणवाली. हे की नाही? टोपली भर लसूण. माझे पिल्लू. लसूण. लसूण घ्या, लसूण.